आज बीड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपा या दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज बीड लोकसभेसाठी दाखल केले जाणार आहेत। आजच्या दिवसातली सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी ही असणार आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही पक्ष शक्ती प्रदर्शन दाखवणार आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी हे शक्ती प्रदर्शन होणार असल्यानं बीड शहरामध्ये फार मोठी गर्दी या ठिकाणी जमणार आहे। पोलीस प्रशासन त्या दृष्टीनं कामाला लागलेलं आहे की या दरम्यान काही अनुचित घटना घडू नये किंवा बाहेरचा व्यक्ती येऊन एखादा याला काही गालबोट लावणार तर नाही ना, अशी शक्यता वर्तवून पोलीस सर्व बाजूने या ठिकाणी काम करीत आहेत। सुरुवातीला भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जोरदार तयारी या रॅलीची आणि जाहीर सभेची केलेली आहे, तर तिकडं राष्ट्रवादीच्या गोटामध्ये अद्यापही अस्वस्थता आहे। कारण जे नियोजन केलं होतं त्या नियोजनाप्रमाणे राष्ट्रवादीचं एकही काम झालेलं नाही आहे। आज फक्त केवळ ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि रॅली फक्त काढणार आहेत। प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आजच्या सभेला संबोधित करणार होते, परंतु त्यांचा दौरा रद्द झाल्यानं या ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार नाही। तसंच ज्या ठिकाणी सभा आयोजित करण्याची परवानगी मागितली होती त्याही ठिकाणची परवानगी प्रशासनानं त्यांना दिलेली नाही। त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला पहिल्यांदाच हा झटका मानला जातोय, कारण ज्या ठिकाणी उत्स्फूर्ततेनं सर्व राष्ट्रवादीची मंडळी बोलणार होती पहिल्या दिवशी ती संधी त्यांना मिळत नाही आहे। तर इकडं भाजपच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण यासाठी आहे की आजच्या शक्ती प्रदर्शनामध्ये आपला सर्वात पुढे क्रमांक असावा आणि असेल त्या दृष्टीनं पूर्ण तयारी केलेली आहे। माने कॉम्प्लेक्स जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एकदम जवळ माने कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्या समोर एक मोठं पटांगण विस्तीर्ण असं पटांगण आहे, त्या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे। तत्पूर्वी या जाहीर सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार पंकजाताई मुंडे, राज्याचे मंत्री महादेव जानकर तसंच नामदार राम शिंदे यांच्यासह इतर माजी मंत्री आणि आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या सभेसाठी एक चांगलं संघटन नामदार पंकजाताई मुंडे यांनी दाखवून दिलेलं आहे। सर्व जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांची टीम त्यांनी चांगली बांधलेली आहे, त्याचा एक चांगला सकारात्मक परिणाम या ठिकाणी दिसून येतो आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक चांगली बांधणी नामदार पंकजाताई मुंडे व खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी केलेली आहे। ही निवडणूक खऱ्या अर्थानं वेगळी आहे यासाठी आहे की आता लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब हे हयात नाही आहेत आणि त्यांच्या हयातीनंतरची पहिली निवडणूक नामदार पंकजाताई मुंडे आणि खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांची असणार आहे। कारण गेल्या निवडणुकीमध्ये लोकनेत्यांची सहानुभूती होती, लोकनेत्यांचं कर्तृत्व सर्वांनी जागं ठेवून काम केलं होतं, परंतु ही गेली 5 वर्ष नामदार पंकजाताई मुंडे असतील किंवा खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे असतील यांना कर्तृत्व सिद्ध करण्याची ही निवडणूक आहे। काय काम केलं आहे, विकासाचे किती कामं केले जिल्ह्यामध्ये, त्याचं खऱ्या अर्थानं ही मतदारांना एक संधी आहे आणि त्याचं प्रदर्शन या निमित्तानं होणार आहे। लोकनेत्यांची उणीव या निवडणुकीमध्ये निश्चितच जाणवणार आहे। गेल्या निवडणुकीमध्ये लोकनेत्यांच्या विजयासाठी नामदार पंकजाताई मुंडे यांनी दिवसाची रात्र केली होती, तशीच दिवसाची रात्र करण्याची जबाबदारी पंकजाताई मुंडेंवर आहे। कारण एक महिला नेतृत्व, एक सक्षम नेतृत्व, विकासप्रिय नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आहे आणि या रॅलीची संपूर्ण तयारी झालेली आहे। साधारणतः जिल्हाभरातून 10,000 मोटारसायकल व इतर वाहने येतील अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होते आहे। त्यासोबतच या रॅलीचा मार्ग देखील निश्चित करण्यात आलेला आहे। सर्वप्रथम परळीच्या प्रभू वैद्यनाथाला अभिषेक करून वैद्यनाथाचं दर्शन घेऊन ही रॅली बीडच्या दिशेनं रवाना होणार आहे। बीडला जात असताना वाटेमध्ये खंडेश्वरी देवीचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी देवीचे आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हा सर्व ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचणार आहे। त्या ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे उपस्थित राहणार आहेत, तसंच नामदार महादेव जानकर, नामदार राम शिंदे, नामदार पंकजाताई मुंडे या देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि त्यानंतर एक विशाल रॅली बीड शहरामध्ये निघणार आहे आणि विशाल रॅली झाल्यानंतर विराट अशा जाहीर सभेचं आयोजन माने कॉम्प्लेक्स या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे आणि या जाहीर सभेमध्येच माजलगावचं एक प्रभावी नेतृत्व, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मोहनराव जगताप यांचा प्रवेश देखील या ठिकाणी होणार आहे। त्यासोबतच माजलगावचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यासोबत 11 नगरसेवक, विविध पंचायत समितीचे सदस्य
या ठिकाणी त्यांचाही प्रवेश या ठिकाणी होणार आहे. भाजपच्या दृष्टीनं ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी निवडणूक असणार आहे, कारण जी गेली 5 वर्षामध्ये विकास कामं केली आहेत त्या विकास कामाचं आउटपुट या मतपेटीतून दिसणार आहे. तर राष्ट्रवादीच्या गोटामध्ये अस्वस्थता आहे, कारण एकीकडं प्रशासनानं त्यांच्या कुठल्याही विषयाला परवानगी दिलेली नाही. मग विषय जाहीर सभेचा असेल आणि त्यातल्या त्यात पुन्हा जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचाही दौरा अचानक रद्द झालेला आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांचंही नाव या ठिकाणी चर्चेला होतं, परंतु तोही दौरा या ठिकाणी झालेला नाही. आजच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार बजरंग सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रामुख्याने विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे हे आणि यांच्यासोबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे उपस्थित असणार आहेत. राष्ट्रवादीसाठी एक जमेची बाजू मानली जात आहे, ती अशी की जे 2 नाराज प्रमुख आणि प्रभावी नेते होते त्यापैकी एकाचं मन वळवण्यात राष्ट्रवादीला यश आलेलं आहे. नामदार धनंजय मुंडे यांनी त्यासाठी शिष्टाई केली, पुढाकार घेतला आणि त्याचा चांगला परिपाक या निमित्ताने दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे जे 2 दिग्गज नेते त्यामध्ये आमदार जयदत्तांना क्षीरसागर आणि डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांचं मन वळवण्यात अपयश आलेलं आहे आणि त्यांच्यापर्यंत ही यंत्रणा देखील पोहोचली नसल्याची माहिती आहे. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा, नमिताताई मुंदडा यांच्या बाबतीत धनंजय मुंडे यांनी एक पाऊल पुढचं टाकून ते स्वतः मुंदडांच्या निवासस्थानी गेले, त्यांच्याशी चर्चा केली. जे काही शिकवे गेले, गम दुःख हे जे काही आहे ते आपण सर्व विसरून जाऊ. पक्ष अडचणीत आहे त्यासाठी आपण एक दिलानं काम करू. आज उमेदवारी हा विषय जरी महत्त्वाचा नसला तरी येणाऱ्या काळामध्ये नमिताताई मुंदडा यांना आमदार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व यंत्रणा काम करेल असाही शब्द देण्यात आल्याची माहिती समजते आहे. त्या अनुषंगानं राष्ट्रवादीची बाजू कमकुवत असताना, पक्ष अडचणीत असताना आपणही अट्टहास करू नये ही भूमिका नंदकिशोर मुंदडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली आणि पक्षाला आणि विशेषतः बजरंग बाप्पा सोनवणे यांना मदत करण्याची भूमिका घेतली. त्यानुसार राष्ट्रवादीसाठी ही एक जमेची बाजू आहे. एक केज मतदारसंघातला एक महत्त्वाचा गट, प्रमुख गट आज राष्ट्रवादीसोबत काम करतो आहे आणि या रॅलीमध्ये ते उत्स्फूर्ततेनं सहभागी होणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे. वार्ता YouTube न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, बीड.